श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. त्रिपुरारी पौर्णिमा ही हिंदू धर्मात विशेष तिथी मानली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा ही धार्मिक कार्यासाठी तसेच राहू, केतू आणि शनी यांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी एक विशेष तिथी आहे. त्रिपुरारी पौर्णिमा यंदा 5 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. मित्रांनो, या दिवशी काही उपाय करून तुम्ही शनी आणि राहू आणि केतू यांच्या नकारात्मक प्रभावापासून देखील सुटका मिळवू शकता. शनीच्या 7.5 महादशा किंवा अडीचकीचा त्रास सोसणाऱ्यांनी या दिवशी खाली दिलेले उपाय करून पहावेत. यामुळे जीवनातील अनेक अडचणी कमी होऊ शकतात. त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही भगवान शिवाची पूजा करावी. शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करावीत. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव भगवान शंकराचे मोठे भक्त आहेत. कार्तिक पौर्णिमेला शंकराची पूजा केल्याने शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. शंकराची पूजा केल्याने राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास देखील मदत होते. त्यासाठी तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला 108 वेळा ओम नमः शिवाय जप केल्याने तुमच्या अनेक अडचणी कमी होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही उपायांनी आपण शनिदेवाला प्रसन्न केले तर राहू आणि केतू देखील त्यांचे नकारात्मक प्रभाव थांबवतात. म्हणून कार्तिक पौर्णिमेला तुम्ही शनिदेवासाठी छायादान करावी. या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून ते शनी मंदिरात अर्पण करावे. असे केल्याने 7.5 आणि अडीचकीचे नकारात्मक प्रभाव दूर होतील. हेच नाही तर राहू आणि केतू शुभफळ देण्यापासून देखील दूर होतील. तिसरा उपाय आहे तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेला हनुमान चालीसाचे पठण केल्याने देखील फायदा होतो. शनिदेव नेहमीच लाडक्या भाविकावर आशीर्वाद वर्षाव करतात. तुम्ही या दिवशी हनुमानाची पूजा करावी. भक्तीनं हनुमान चालीसा पठण केली तर तुम्हाला शुभफळे मिळतील. राहूची महादशा त्रास देत असेल तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी मांजरीला दूध, भाकरी इत्यादी खाऊ घाला. प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होईल. पुढचा उपाय आहे तो म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. कारण ते ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यास मदत होते. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही मंदिर, तलाव किंवा नदीत दिवे लावू शकता. तसेच या दिवशी कावळ्यांना भाकरी खाऊ घालणे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे राहू, केतू आणि शनीच्या क्रोधापासून दिलासा मिळतो. अशा तऱ्हेने मित्रांनो, त्रिपुरारी पौर्णिमेला हे उपाय करून तुम्ही शनी, राहू आणि केतू यांच्या प्रभावापासून सुटका मिळवू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.